संघाच्या वतीने पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. समोर आहे अजित बानकर, डोंबिवलीचा पोलाड या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडूला उडवलाय, पायचा झेल होतोय का चेंडू? या ठिकाणी ज्या ठिकाणी चिखल आहे त्या ठिकाणी चेंडू या ठिकाणी नैसर्गिक अडथळ्यामध्ये जाऊन पडतोय. फटका फसला होता, मात्र चिखल आहे त्यामुळे अतुल शिरवडकर याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. चेंडू पर्यंत तो पोचू शकला नसता आणि त्यामुळेच की काय तो मागे थांबला आणि मात्र 2 धावा तोपर्यंत पूर्ण करतोय अजित बानकर आणि दत्तात्रय लोणे. 2 धावांनी आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलं जातंय. सामन्याला सुरुवात होते. दुसरा चेंडू या ठिकाणी घेऊन येतोय तो मयूर उगवेकर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल खाली संकेत कोल्डे आणि संकेत कोल्डे या ठिकाणी अचूक झेल टिपतोय आणि अजित बानकर सारखा मोठा खेळाडू घणाघाती फलंदाज या ठिकाणी स्वस्तात बाद होतोय. ज्या वेळेला गरज होती सेमीफायनलचा सामना, फार मोठी जबाबदारी, मात्र त्याच जबाबदारी स्वीकारत असताना अजित बानकर मात्र धारातीर्थी पडतोय, धाराशाही होतोय आणि त्याचं कारण म्हणजे मयूर उगवेकर. अनुभव आहे क्रिकेट मधला, कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात. आपल्याला माहिती असेल मुलुंडचं जे मैदान आहे त्या मैदानावरती हे दर दिवशी सराव करतात आणि सराव मित्रांनो महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीचा जेव्हा तुम्ही सराव करता त्यावेळेला तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी मार्ग तुमचा सुकर होतो आणि तोच सराव आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय. आजच्या दिवसभरामध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत ते मयूर उगवेकर. अजित बानकर याची जागा घेण्यासाठी मात्र जातोय तो नवोदित फलंदाज मयूर नेसवणकर. राजा नेसवणकर ताबा घेतोय. समोर आहे तो मयूर उगवेकर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू यष्ट्यांवरून ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गणला जातोय. धावसंख्या होतोय ती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 धावा. चांगली सुरुवात, काय सुरुवात करतायत PNP पराडकर आणि पाहुणे या संघाचे खेळाडू. या ठिकाणी सुंदर चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल, चेंडू खोदून काढलेला चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल करतो. सुंदर क्षेत्ररक्षण धावडे या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याची कोणतीही संधी देत नाहीयेत. चांगला बॅकअप सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला राजू पराडकर यांच्या माध्यमातून आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 3 धावा. पहिलं षटक, जे षटक महत्वाचं असतं, सामन्याचा श्री गणेशा करणारं हे षटक ज्या ठिकाणी हाताळतात ते मयूर उगवेकर आणि चांगली जबाबदारी, हे चांगलं इंद्रधनुष्य या ठिकाणी आणि या ठिकाणी पायचीचं मोठं अपील होतंय. मात्र लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव दत्ता लोणे यांच्या खात्यामध्ये, माफ करा संघाच्या खात्यामध्ये जमा होते. एका धाव्याने संघाची धाव संख्या होते ती 4 धावा. राजा नेसवणकर अपेक्षा आहे. अजित बानकर बाहेरून सांगतात की एका षटकाराची या ओव्हरमध्ये गरज आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा गेल्यात. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झालाय. त्या ठिकाणी अतुल शिरवडकर, चेंडू खाली येतोय. 1 धाव तर नक्कीच मिळते. थ्रो होईपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या होते ती 6 धावा. म्हणजे ज्या प्रकारची सुरुवात गरजेची होती तीच सुरुवात. रबल बॉलच्या या चेंडूवरती 6 धावांचं षटक, किफायती षटक टाकणं म्हणजे फार मोठी किमया असते. कंजूशी षटक हाताळलं गेलं. मयूर उगवेकर अनुभव, आपला पूर्ण अनुभव सार्थकी लावला, पणाला लावला आणि आपल्या संघाला या ठिकाणी सहकार्य केलं ते मयूर उगवेकर यांनी. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाच्या वतीने दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो दिनेश पोसम. दिनेश पोसम हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पराडकर आणि पाहुणे या संघाचं प्रतिनिधित्व गेली कित्येक वर्ष आपल्याला गाभित समाजाच्या क्रीडा स्पर्धांमधून करताना आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच या सामन्यामध्ये सुद्धा आजच्या दिवसभरामध्ये त्याने ज्या प्रकारची गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी या सामन्यामध्ये सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा. मात्र समोर आहे तो दत्ता लोणे आणि दत्ता लोणे बद्दल सांगायचं झालं तर मागचा सामना आपल्या सर्वांना आठवत असेल. आठवणी जास्त काही धुसर झालेल्या नाहीयेत. तशीच फलंदाजी आत्ताच्या मॅच मध्ये सुद्धा दत्ता याच्या माध्यमातून करणं गरजेचं असेल. सुंदर चेंडू, ब्लॉक होल पाहिजे चेंडू. दिनेश पोसम या ठिकाणी
ब्लॉक होल पाहिजे गोलंदाजी करण्यासाठी माहिर समजला जातो, कारण की फलंदाजाला स्वस्तात कुठलेही मोठे फटके मारण्याची संधी दिनेश पोसम कधीही देत नाही आणि ब्लॉक होल पाहिजे चेंडू टाकला आणि त्या चेंडूवरती फक्त एक धाव या ठिकाणी दिली जाते. पुन्हा एकदा दिनेश पोसम शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसरं षटक सुद्धा चांगलं हाताळलं जात आहे. धावसंख्या फक्त 8 आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. दिनेश पोसम समोर आहे तो दत्ता लोणे. शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसून आला, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही आला नाही आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय. दबाव वाढतोय, प्रेशर वाढतोय या ठिकाणी आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादा मोठा फटका या ठिकाणी या स्थितीमध्ये येणं अत्यावश्यक आहे. पुन्हा एकदा दत्ता लोणे, खराब चेंडू, फुलटॉस चेंडू टाकलाय, त्या ठिकाणी एक धाव तर नक्कीच होते. पाहायचंय सचिन पोसम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूवरती धावा मिळेपर्यंत एकच धाव पूर्ण करतायत. वाईड प्लस एक, एकूण 2 धावा या ठिकाणी या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. ते श्री चव्हाटेश्वर पिरवाडी ब या संघाला 2 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करते. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 10 धावा. दत्ता लोणे याला शेवटपर्यंत मैदानावरती राहणं गरजेचं असेल, कारण की शेवटच्या षटकामध्ये सुद्धा मोठे फटके दत्ता हा मारू शकतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे, बॅटमध्ये ताकद आहे, मात्र समोर कसलेला गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू फसलाय हवेमध्ये, झेल आहे, पाहायचं होतोय का, मात्र त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि 2 धावा तोपर्यंत सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 12 धावा. मयूर नेसवणकर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा फक्त जमवत आहेत. अक्षय धुरत सारखा अजून एक मोठा वेग हिटर खेळाडू आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता मात्र या इनिंग मधला पहिला षटकार पाहायला मिळतोय दिनेश पोसम याच्या या चेंडूवरती. खणखणीत षटकार, 6 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 18 धावा. 5 चेंडूंचा खेळ झाला, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना दिनेश पोसम आतापर्यंत चांगले चेंडू टाकले होते. आता मात्र या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहायला मिळाला, तो राजा नेसवणकर याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू दिनेश पोसम, पुन्हा एकदा मोठा फटका पाहायचाय आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. शेवटचं षटक, 2 चेंडूवरती या ठिकाणी 10 धावा आल्या. थोडस दिनेश पोसम थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण की झेल घेण्याची अपेक्षा होती त्याच्या सहकार्याकडून, मात्र या ठिकाणी अंदाज चुकतो तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू 4 धावांमध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. बावीस अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि स्ट्राईक वरती असेल तो दत्ता लोणे. नवीन गोलंदाज येतो तो सिद्धेश देऊलकर. हा सुद्धा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करतोय संपूर्ण दिवसभरामध्ये. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला उडवलंय, पाहायचंय आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. झेल होता, सचिन पोसम झेल खाली आला, मात्र त्या ठिकाणी थोडस पाणी आहे, गवत आहे आणि त्या गवतावरून सचिन याचा पाय मात्र घसरला आणि झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमा पार झाला.
या ठिकाणी थोडंसं मनोरंजन सुद्धा आपल्याला होतंय. पाहायचं आहे पुन्हा एकदा सिद्धेश देऊलकर समोर आहे दत्ता पोसम. शॉर्ट पिच चेंडू होता, त्या शॉर्ट पिच चेंडूला शॉर्ट लेगला खेळला. या ठिकाणी एक धाव तर नक्कीच मिळते, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न दिसतोय. पाहायचंय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, काय चपळाई दाखवली, चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा माघारी फिरले ते दत्ता लोणे. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचंय 4 चेंडू मध्ये काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये. कारण की आतापर्यंत थोडा धावसंख्येवरती अंकुश जरूर लावला होता, नियंत्रण केलं होतं. त्यानंतर मात्र या ठिकाणी दत्ता लोणे थोडासा या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतोय. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये दत्ता लोणे या ठिकाणी असफल ठरतोय आणि दत्ता लोणे या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज जातोय तो तेजस सारंग, मॅन फ्रॉम देवगड मिठमुंबरी. तारा मुंबईचा हा खेळाडू तेजस सारंग गाव पातळीवरती क्रिकेट खेळत असताना देवगड तालुक्यामध्ये अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. म्हणजे मोठमोठ्या लाखोंच्या बक्षिसाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाडूने सहभाग घेतला. आपली चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन सुद्धा या खेळाडूने केलंय. मात्र आज थोडंसं या ठिकाणी कामानिमित्त मुंबईला आहे, थोडंसं शरीरामध्ये बदल झालाय, शरीरयष्टी या ठिकाणी बदल झाली आहे, चपळाई थोडीशी कमी झाली असली तरी क्रिकेटवरती प्रेम आहे, आवड आहे क्रिकेटची. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिद्धेश देऊलकर या ठिकाणी गोलंदाजी करतोय, समोर आहे तेजस सारंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि खराब चेंडू. या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केला जातोय, पंचांकरवी दंडित केलं जातंय. उघडा डोळे पहा नीट, यानंतरचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिट म्हणजे फलंदाजाला संपूर्ण स्वातंत्र्य असतं कुठल्याही दिशेने या ठिकाणी खेळण्याची. या ठिकाणी खेळण्याची संधी असते, या ठिकाणी कुठेही फलंदाज खेळू शकतो. फक्त धावचीच सोडल्यास इतर कुठल्याही पैलूने फलंदाज जर बाद झाला तर या ठिकाणी बाद दिलं जात नाही. मोठा फटका, पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. राजू पराडकर क्षेत्ररक्षण करतोय, सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 30 अशी धावसंख्या. डॉट चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय, शेवटचा चेंडू बहुधा शिल्लक असावा. पाहायचं शेवटच्या चेंडूवरती काय होतंय. सिद्धेश देऊलकर चांगली गोलंदाजी, शेवटचा चेंडू. बॅट हातातून या ठिकाणी निसटले, मात्र 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 31 आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असेल.
या ठिकाणी एक विनंती आहे, सन्माननीय विनायकजी बांदकर यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य समालोचन कक्षाच्या शेजारी यायचं. इथे आपले सन्माननीय अनिल पराळकर साहेब वाट पाहत आहेत. सन्माननीय बांदकर साहेबांना विनंती असेल प्लीज आपण या. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 32 धावांचं आव्हान असेल ते पराडकर आणि पाहुणे या संघासमोर. मर्यादित 18 चेंडूमध्ये 32 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये प्रवेश करून अंतिम सामन्यामध्ये महाराजा तारकर्ली या संघाशी या ठिकाणी लढत देण्यासाठी. पाहायचं कुठला फलंदाज पाठवा. चला पराडकर आणि पाहुणे सहकार्य करा. दिनेश पोसम आणि सिद्धेश देऊलकर. सलामीची जोडी मैदानात जाते. दिनेश पोसम या ठिकाणी मैदानामध्ये उतरतोय. नॉन स्ट्राईकला सिद्धेश देऊलकर असेल आणि सलामीचं षटक घेऊन येईल तो तेजस सारंग. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 32 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडूमध्ये 32 धावा. पाहायचंय कुठला संघ या ठिकाणी विजय संपादन करून अंतिम फेरीमध्ये धडक मारतोय. महाराजा तारकर्ली हा संघ आधीच फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि वाट पाहतोय आपल्या प्रतिस्पर्धी संघाची. स्ट्राईकला खेळतोय. सिद्धेश देऊलकर स्ट्राईकला खेळतोय. नॉन स्ट्राईकला दिनेश पोसम. समोर असेल तेजस सारंग. तारांबरी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो तेजस सारंग सज्ज होतोय. पाहायचंय सिद्धेश देऊलकर कशा प्रकारे सामना करतोय ते तेजस सारंग याचा. पुन्हा एकदा तेजस सारंग. पहिला चेंडू डाव्या विष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांकर दंडित केलं जाते. अवांतर धावसंख्येची खून केली जाते आणि अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या या ठिकाणी श्री गणेशा केली जाते 1 अशी. पाऊस पडलाय. पावसाची रिमझिम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे गोलंदाजाला थोडंसं पोषक वातावरण पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय. राजा निस्वनकर क्षेत्ररक्षण करतोय आणि एकच धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेने या ठिकाणी वैयक्तिक खातं खोलतोय तर सिद्धेश देऊलकर. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो दिनेश पोसम. आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी करतोय. मोठमोठे फटके या ठिकाणी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चांगली खेळी या ठिकाणी प्रत्येक सामन्यामध्ये त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. दिनेश पोसम. पाहायचंय या महत्वाच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अपेक्षा आहे त्याच्या बॅटमधून धावांची बरसात होईल अशी अपेक्षा आपल्याला करावी लागेल. तेजस सारंग. फुल टॉस चेंडू उडवलाय. पाहायचंय चेंडू जातोय सीमा रेषा च्या लगत. पाहायचंय किती धावा आणि चौकार. खणखणीत चौकार. फुल टॉस चेंडू होता. खराब चेंडू होता आणि त्या चेंडूचा समाचार घेतोय तो दिनेश पोसम. 4 धावांसाठी हा चेंडू फरार होतोय. चौकार. फुलटॉस चेंडू टाकला होता तेजस सारंग याने, मात्र त्या फुलटॉस चेंडूला बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलं. रडारमध्ये चेंडू आला आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेखा पार. अक्षय धुरत याने प्रयत्न केला मात्र त्याच्याकडे कोणती संधी नव्हती तो हा झेल पकडण्यासाठी. पुन्हा एकदा तेजस सारंग. समोर आहे तो दिनेश पोसम.
उजव्या अष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू दोन्ही हात समांतर करून पंचांचा इशारा मिळतोय. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघाची धावसंख्या होते ती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 32 धावांचं आव्हान करायचंय म्हणजे प्रति षटकामध्ये 10.30च्या सरासरीने मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिनेश पोसम ऑन फायर. खणखणीत षटकार या ठिकाणी दिनेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चेंडू फरार 6 धावांसाठी. तेजस सारंग महागडा ठरतोय. फक्त 32 धावा त्यांच्या खात्यामध्ये आहेत. म्हणजे 32 धावा या ठिकाणी वाचवायच्या आहेत आणि या धावा वाचवण्यासाठी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं अपेक्षित असतं. मात्र एक चौकार आणि एक षटकार, कारण की दिनेश पोसम सारखा मोठा घनाघाती फलंदाज त्याच्या समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू खोदून काढलेला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि चौकारासाठी चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक थोडासा घसरला. या ठिकाणी चूक पाहायला मिळाली. सर्वसाधारण क्षेत्ररक्षण या ठिकाणी सेमीफायनलचा सामना आहे आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज असते. धावा वाचवायच्या असतात. 32 धावा फक्त बोर्डवर लावल्यात. त्यामुळे या 32 धावा वाचवायच्या असतील तर चांगली क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित असतं. 14 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 17 माफ करा. पुन्हा एकदा तेजस सारंग. पुन्हा एकदा दिनेश पोसम ब्रँडेड फटका. मात्र फटका फसला. तेजस सारंग या ठिकाणी झेल बाद करतोय तो दिनेश पोसम याला आणि चांगला झेल म्हणावा लागेल तो अक्षय धुरत यांचा. चांगला अंदाज पाहायला मिळाला. सीमारेषे लगत तैनात होते आणि झेल टिपण्यामध्ये यशस्वी ठरले ते अक्षय धुरत. नवीन फलंदाज जातोय तो मयूर उगवेकर, मॅन फ्रॉम महाराष्ट्र पोलीस. आतापर्यंत 17 धावा झाल्या. शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो तेजस सारंग. थोडासा महागडा ठरलाय. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार आलाय त्याच्या या षटकामध्ये. नवीन फलंदाज मयूर उगवेकर. चांगला चेंडू या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू टाकला जातो तेजस सारंग याच्या माध्यमातून. सतरा धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 12 चेंडू 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा. अक्षय धुरत नवीन गोलंदाज येतोय. हिंदवे मोरेवाडी या संघाचा हा खेळाडू मोरवे एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज पाहायचा समोर असेल तो सिद्धेश देऊलकर. सिद्धेश हा सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. पराडकर आणि पावणे या संघातून प्रथमच खेळत असताना आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या नावासाठी या ठिकाणी चांगली फलंदाजी, वारंवार फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपलं चांगलं प्रदर्शन या ठिकाणी करतोय. मोठा फटका. जेवढ्या वेगाने चेंडू टाकला होता त्याच वेगाने चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. राजा नेसवणकर चेंडू कलेक्ट करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 18 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतो तो मयूर उगवेकर. समोर असेल अक्षय धुरत.
मोठा फटका आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झाला. तेजस सारंग या ठिकाणी चेंडू खाली आला. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न दिसतोय. पायचे आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. तेजस सारंग थोडासा या ठिकाणी घसरला कारण की मैदानावरती पाऊस झालाय. पावसाची रिमझिम थोड्या वेळापूर्वीच येऊन गेली त्यामुळे क्षेत्ररक्षण करत असताना थोडस या ठिकाणी घसरण्याची भीती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्षय दुरत समोर येतो. मयूर गुवेकर. धावा होत आहेत त्या 20. मोठा फटका. तेजस सारंग झेल खाली येतोय. पायचा झेल येतोय का आणि चौकार. झेल होता मात्र या ठिकाणी झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न. तेजस सारंग मात्र या ठिकाणी चूक करतोय. हा झेल नव्हता मित्रा, मॅच होती कारण की धावा कमी आहेत आणि चौकार ज्या ठिकाणी झेल होता त्या ठिकाणी चौकार दिला जातोय म्हणजे 4 धावा दिल्या जात आहेत. अक्षय दुरत थोडासा नाराज दिसतोय आपल्या संघ सहकार्यांवरती कारण की झेल जर झाला असता तर नक्कीच या सामन्याला रंगत आली असती. पुन्हा एकदा मयूर उगवेकर थोडासा आक्रमक दिसतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय वेगाने चेंडू टाकतोय आणि 8 चेंडू आणि 8 धावा. जर झेल झाला असता तर 8 चेंडू 12 धावा असं समीकरण पाहायला मिळालं असतं. मात्र अक्षय दुरत या ठिकाणी त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकतोय. 8 चेंडू 8 धावा. पाहायचंय काय होतं या सामन्यामध्ये. नॉन स्ट्राईकला खेळणारा सिद्धेश देऊलकर नावाचा खेळाडू आपल्या संघाला साजेशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी वेगवान चेंडू टाकतोय. अतिशय वेगाने चेंडू जातोय तो अजित बानकर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू टाकले त्यामध्ये 2 चेंडू निर्धाव टाकले ते अक्षय दुरत याने. 7 धावा जरूर गेल्या त्यामध्ये 1 चौकार म्हणजे ती झेल सोडला तर नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 7 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू कटवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॅटला या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निर्धाव जातोय. अक्षय दुरत याचं षटक समाप्त होतंय. 6 चेंडू 8 धावांची गरज असेल. 6 चेंडू 8 धावा आणि स्ट्राईक असेल ती सिद्धेश देऊलकर याच्याकडे. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा आणि चेंडू सोपवला जातो तो मयूर नेसवणकर म्हणजे राजा नेसवणकर याच्या हातामध्ये. दत्तात्रय लोणे अजूनही गोलंदाज त्यांच्याकडे स्पेअर मध्ये आहेत मात्र राजा नेसवणकर हा पर्याय निवडला जातोय तर संघनायक अजित बानकर यांच्याकडून. पाहायचं काय होत आहे. सिद्धेश देऊलकर ऑन स्ट्राईक. 6 चेंडू 8 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. चेंडू त्या ठिकाणी अडला जातोय. या ठिकाणी 2 धावा सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. राजा नेसवणकर म्हणजे मयूर नेसवणकर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. सिद्धेश देऊलकर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न दिसतोय. मॅच लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न दिसतोय तो सिद्धेश देऊलकर याचा. मात्र राजा नेसवणकर याच्याकडे सुद्धा कला आहे, कलात्मकता आहे. पाहायचं आपलं कौशल्य दाखवतोय का, आपला अनुभव पणाला लावतोय का तो राजा नेसवणकर. जर 2 चेंडू आता निर्धाव गेले तर रंगत नक्कीच येईल आजच्या दिवसामध्ये. पुन्हा राजा नेसवणकर समोर सिद्धेश देऊलकर. नो चेंडू, खराब चेंडू या ठिकाणी म्हणून घोषित केला जातोय आणि फ्री हिट. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. 27 धावा. 27 धावा फलकावरती लागतात. 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू
5 धावा. मोठा फटका, चेंडू येतोय सीमारेखा पार. विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावांसाठी आणि पराडकर आणि पाहुणे हा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय या स्पर्धेमध्ये. टॉस साठी चला महाराजा तारकर्ली या संघाचे संघनायक सन्माननीय हर्षवर्धन रोगे या ठिकाणी पंचांचं काम पाहत होते. नक्कीच या ठिकाणी सहकार्य करतायत आणि पराडकर पाहुणे संघाचे संघनायक. चला नाणेफेकीसाठी या, आपण नाणेफेक करून घेऊया. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. अंतिम सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. चांगली फलंदाजी केली. हॅलो, विनायकजी बांदकर, बाळा मणछेकर आणि सुनील जुवाटकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यायचं आहे.